नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की सोयाबीन पेरणीनंतर उगवणशक्ती का कमी होते. बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणीनंतर अशी चिंता लागते की आपली सोयाबीन पेरणी उगवणशक्ती का कमी झालेली आहे. तर शेतकरी मित्र इथं चुका करतात. तर तुम्ही ह्या चुका करू नका शेतकरी मित्रांनो. तर आपण याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याची कारणे काय आहेत, आपण काय केलं पाहिजे सोयाबीन पेरणी आधी, कोणत्या गोष्टीचे लक्षता दिली पाहिजे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, फार महत्त्वाची माहिती आहे. कारण की आज या वर्षी आपण 2026 मध्ये चांगलं जर उत्पादन घ्यायचं असेल तर हे कारणे लक्षात घेऊन पेरणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपण कारणे. तर बघा, पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो, मुख्य कारण आहे बियाणे खराब असणे. तर जुने ओलसर किंवा कमी उगवण शक्तीचे बियाणे वापरल्यास जर सोयाबीनची उगवण क्षमता होत नाही शेतकरी मित्रांनो. सोयाबीनची उगवण क्षमता, त्याचं उगवण क्षमता पाहिजे आपल्याला 95 ते 100%, 90% जरी असली तरी आपलं बियाणं उगवते. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन मागच्या वर्षी जे ठेवलेले असतील ते जर सोयाबीन खराब झालेले असतील ते बियाणे वापरू नका. त्याची उगवणशक्ती तपासून पहा, नंतर पेरणी करा शेतकरी मित्रांनो. पहिलं मुख्य कारण आहे बियाणे खराब असणे. तर आपण आता दुसरं कारण बघूया शेतकरी मित्रांनो, पेरणी जास्त खोल करणे. बघा, बी खूप खोल पेरलं तर बियाणे वर येण्यास ताण जातो शेतकरी मित्रांनो. बियाणे जास्त खोल असलं नाही पाहिजे. बियाणं खोल 1.5 ते 2 इंच, जास्तीत जास्त 3 इंच आपल्या जमिनी हिशोबानुसार पेरणी करावी शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर बियाणं खोल पेरलं तर बियाण्याची गॅरंटी नाही. त्याच्यात काही बियाणं कसं असते शेतकरी मित्रांनो, तुमची बियाण्याची क्षमता राहते 90% शेतकरी पेरतात, 80% पेरतात. कारण की दुसरं बियाणं काय आणायचं आहे बा, आपले पैसे खर्च होतात, या कारणाने बियाणं पेरतात. आणि ते जर बियाणं खोल पेरलं त्याची उगवणशक्ती अजून कमी होते शेतकरी मित्रांनो. तर ह्या गोष्टी, ही कारणे लक्षात घेणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आता तिसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो, जमिनीत ओलावा नसणे. जमिनीत पेरणी योग्य ओलावा नसते शेतकरी मित्रांनो. कारण की कोरड्या जमिनीत पेरणी केल्यास बी फुटत नाही, म्हणजे अंकुर फुटत नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर कोरड्या जमिनीत भगरवलीत जर बियाणं पेरलं आणि 8 दिवस जर पाणी आला, त्याला अर्धवट कमू फुटतात आणि सोयाबीनची उगवण क्षमता कमी होते आणि आपल्या शेतामध्ये सोयाबीनची झाडाची संख्या कमी झाली की उत्पादनात घट येते. तर जमिनीत पुरा ओलावासा तपासणे, जेणेकरून फुटभर ओल असली पाहिजे अंदर, आणि ओल असणे हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि चौथं कारण आहे शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोरदार मारा. पावसाचा जर जोरदार मारा झाला, तुम्ही पेरणी केली, जमिनीत ओलावा आहे भरपूर आणि पेरणी केली, तिथून जर 2-3 दिवसानं जर पाणी आला, भरपूर जोरदार मारा आला, चांगला धडक्या पाणी आला, त्यांनी ही उगवण शक्ती कमी होते. आता ही पाण्याचा जोरदार मारा येणे म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती झाली शेतकरी मित्रांनो, नाही का. याला काही आपली चूक नाही, पण एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण पहिले आपण चुका ज्या करतो त्या आपल्या हातानं होते. पण पेरणीनंतर जर वरचा पाणी आला, याला काही आपली चूक नाही म्हणता येणार, नाही का. या नैसर्गिक आपत्ती आहे. पण हे एक कारण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सोयाबीन पेरणीनंतर खूप पाणी आला, त्याने उगवणशक्ती कमी झाली, पण आपण पेरणी योग्य केली आहे, नाही का. हे एक कारण असू शकते शेतकरी मित्रांनो. तर आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, 5वं बुरशीनाशक. म्हणजे तुम्ही जर औषधी नाही वापरली, तुम्ही जर बीज प्रक्रिया नाही केली घरी, कारण की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येऊन आपल्या जमिनीत त्याला जर औषध नाही लावले, त्यांनीही उगवणशक्ती कमी होते. हे आहे 5वं कारण. आणि 6वं कारण आहे शेतकरी मित्रांनो, बीज एकरामागे किती किलो पेरणी करावी. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची वेगवेगळी टेक्निक आहे. कोणी डोबून पद्धतीने करते. पेरणीनंतर जर बियाचं माप कमी जास्त जर नाही झालं, याची झाडाची संख्या आपल्याला कमी जास्त शेतामध्ये दिसून येते शेतकरी मित्रांनो. हे आहे मुख्य कारण शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणीचे, म्हणजे उगवणशक्तीचे कमी का होते म्हणून. तर याला उपाय काय आहे शेतकरी मित्रांनो, बघा याला उपाय. आता उपाय बघूया. प्रामाणिक बियाणे वापरा, म्हणजे चांगल्या कंपनीची बियाणे घ्या, चांगल्या उगवणशक्तीचे बियाणे घ्या. घरी आल्यानंतर एखादी थैली फोडायची कंपनीची,
एकच लॉट घ्या. एकाच लॉट नंबरचे बियाणे खरीदताना एकाच लॉट नंबरचे बियाणे खरेदी करा आणि ते आणा आणि त्याचे घरी उगवण शक्ती तपासून बघा. 90-95% असेल तर त्याची पेरणी करा शेतकरी मित्रांनो. आणि पेरणी खोल किती केली पाहिजे? 1.5 ते 2 इंच, जास्त नाही शेतकरी मित्रांनो. आता योग्य ओलावा तपासा. जमिनीमध्ये पाणी आल्यानंतर 2-3 पाणी आले की पेरणी करावी. एक पाणी आला की पेरणी नाही करावी, कारण की जमिनीचा वापसा सुद्धा निघत नाही. उन्हाळ्याभर जमीन तापते पण वापसा पूर्ण होत नाही. 2-3 पाणी आल्यानंतर जमिनीत ओलावा पुरेसा असल्यानंतर पेरणी करावी. आणि बीज प्रक्रिया करणे तर आवश्यकच आहे. आणि पावसाचा अंदाज पाहून पेरणी करा. शेवट पाणी येईल का याचाही अंदाज पहा शेतकरी मित्रांनो, नंतर पेरणी करा. आणि एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या भागात तुम्ही कोणती बियाणे पेरणार आहे यावर्षी? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि ह्या पूर्ण चुका आणि हे नियोजन लक्षात घेऊन यावर्षी सोयाबीनची पेरणी करा शेतकरी मित्रांनो. तर आपण आता इथेच थांबूया. तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला, माहिती कशी वाटली, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि तुम्ही यावर्षी कोणतं बियाणं सोयाबीनचं पेरणार आहे, कोणती सोयाबीनची लागवड करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर अशाच माहितीसाठी, नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.